ज्यामिती फळ्यावर आकृती काढण्याची किंवा जे दोन लाईन मध्ये काय केले जे व्यक्ती काढले ते व्यक्ती तुम्हाला काय दिसते रे एकमेकांना कसे आहेत समांतर कसे आहेत कोणतरी उदाहरण सांगायचं समांतर आहे बरोबर आहे समांतर म्हणजे मग काय तुम्हाला समजायचं समांतर म्हणजे काय तर ज्यावेळेस ज्या दोन व्यक्ती आहेत त्या दोन व्यक्ती मधलं जे अंतर आहे हे जर अंतर जर सेम असेल जर आपण सगळ्या बाजूंनी जर विचार केला तर पहा ह्या सगळ्या व्यक्तीमधलं जे अंतर आहे ते अंतर काय सारखं आहे म्हणजे समांतर रेषा म्हणजे काय याच्यावरूनच आपल्याला आजचा जो आपला घटक आहे समांतर रेषा आणि छेदिका हा घटक पाहायचा आले लक्षात आता समांतर रेषा म्हणजे काय तर दोन रेषा समजा मी इथून इथपर्यंत ही एक रेषा काढली त्याच्यानंतर इथून इथपर्यंत एक रेषा काढली बरोबर आहे ह्याच्या दोन रेषा ह्या दोन रेषांचं अंतर कुठं प्रत्येक बिंदूला जर आपण अंतर जर चेक केलं किंवा आपण जर मोजलं तर ते अंतर प्रत्येक वेळेस काय भरणार आहे सेम भरणार आहे समजा इथलं ही जी L आणि ही जी M रेषा आहे ह्या L आणि M रेषेचं जे अंतर हे 4 सेंटीमीटर जर असेल किती 4 सेंटीमीटर असेल कुठं ह्या पॉइंटला तर ह्या पॉइंटला पण किती असलं पाहिजे 4 सेंटीमीटर असलं पाहिजे त्याला काय म्हणायचं समांतर रेषा म्हणायचं काय म्हणायचं त्याला समांतर रेषा आता ही झाली समांतर रेषा तुम्हाला समांतर रेषा म्हणजे काय कळालं आता समांतर रेषा नंतर आपल्याला काय पाहायचंय तर छेदिका छेदिका म्हणजे काय नावाचाच अर्थ आहे छेदिका म्हणजे छेदणे छेदण्याची प्रक्रिया छेदणे म्हणजे जर समजा आपण इथं दोन समांतर रेषा काढल्या आणि ह्या दोन समांतर रेषांना जर ही रेषा L आणि ही रेषा M आहे ह्या रेषेला जर आणखी एका रेषेने जर छेदलं तर तिला म्हणायचं छेदिका जी रेषा दोन समांतर रेषांना छेदती तिला म्हणायचं छेदिका तिला काय म्हणायचं छेदिका ही जी रेषा आहे ही रेषा K आपण गृहीत धरू आणि ही रेषेने काय केलंय ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या दोन रेषांना काय केलंय छेदलंय आणि छेदल्यामुळे काय झालंय तर पहा ही जी छेदिका आहे ह्या छेदिकेमुळे ह्या तुमच्या समांतर रेषा आणि छेदिकेमुळे काय झाले कोन तयार झाले बरोबर आहे किती कोन तयार झाले रे 1 2 3 4 5 6 7 8 किती 8 कोन तयार झाले आता हे तयार झालेले कोन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बरोबर आहे आता यातले काही बाह्य कोन आहेत काही अंतर्गत कोन आहेत काही परस्पर विरोधी कोन आहेत तर काही सहपरस्पर असे वेगवेगळ्या प्रकारचे काय कोनांचे प्रकार आहेत तर आपल्याला काय करायचे आज समांतर रेषा आणि छेदिकेमुळे तयार झालेले वेगवेगळे कोन काय करायचे अभ्यासायचे किंवा आपण काय अभ्यासलंय समांतर रेषा म्हणजे काय समांतर रेषा म्हणजे सपोज मी जर तुम्हाला जर हे जर दिलं एखादं उदाहरण जर दिलं इकडे लक्ष द्या मी तुम्हाला एक उदाहरण देतो आता मला सांगा ही जी रेषा आहे ही रेषा समांतर रेषा आहे का नाही का समांतर रेषा नाही का समांतर रेषा नाही सांगताय कोणी इकडे सांगताय कोणी का समांतर रेषा नाही ती आपण तिला का समांतर रेषा म्हणू शकत नाही का समांतर रेषा नाही कारण काय आलंय ही जी रेषा आहे ही पुढे गेल्यानंतर काय होणार आहे एकमेकांना छेदणार आहे आणि आपण समांतर रेषेची व्याख्या काय केलेली आहे समांतर रेषेची व्याख्या काय केली ज्या दोन रेषांमधील अंतर हे प्रत्येक बिंदूला सारखं असतं त्याला काय म्हणायचं समांतर रेषा मग सर्वांनी काय करायचंय समांतर रेषेची काय करायची व्याख्या लिहून घ्यायची समांतर रेषा म्हणजे काय प्रत्येक बिंदूवर अंतर सारखे असणे म्हणजे समांतर रेषा हो याला काय म्हणायचं समांतर रेषा प्रत्येक बिंदूला जर आपण म्हणलं इथं पण तुमचं अंतर सेम भरलं पाहिजे या दोन लाईन मधलं इथं पण सेम तुम्ही कुठेही गेलं तरी ते सेमच राहतं समांतर रेषा आणि छेदिका समजलं तुम्हाला 4 मिनिट झालंय